नमस्कार. मी प्रतिभा करंदीकर. मिहीर टुरिझमतर्फे आपल्याशी संवाद साधत आहे. आजचा हा 96वा दिवस आहे. सातवाहन काळाबद्दल आपण गेले काही दिवसांपासून माहिती घेतो आहोत. प्रतिष्ठान हे नाव सारखं आपल्या माहितीमध्ये येत आहे. तर प्रतिष्ठानविषयी आपण जरा जास्त आणखी काही समजून घ्यावं असं मला वाटलं, म्हणून आज मी त्याविषयी बोलणार आहे. गोदावरी नदीच्या खोऱ्यात संस्कृती बहरत होती. अश्मक, बोधन म्हणजेच नांदेड आणि मूलक म्हणजे पैतान किंवा पैठण अशी जनपदे अस्तित्वात आली. प्रतिष्ठान किंवा सुप्रतिष्ठान म्हणजे खंबीर, स्थिर अस्तित्व असणारे असे हे प्रतिष्ठान होते आणि हे राजधानीचे शहर म्हणून सातवाहनांनी निवडलेले होते. सातवाहन काळापासून यादव राजवटीपर्यंतचे हे शहर अत्यंत महत्त्वाचे असे शहर होते. राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक असा सगळा प्रगत वारसा आणि जागतिक कीर्ती या शहराला प्राप्त झालेली होती. अनेक परदेशी पर्यटक, आपण मागेही उल्लेख केला आहे त्याप्रमाणे, या शहराला भेट देण्यासाठी येऊन जात होते. त्यांनी या शहराचे वर्णन त्यांच्या ग्रंथात केलेले दिसते. पेरिप्लस ऑफ द एरिथेरियन सी या ग्रीक लेखक समूहाच्या ग्रंथात प्रतिष्ठानचे अत्यंत सुंदर वर्णन आपल्याला दिसते. भारतातील अनेक मोठी शहरे, जगातील अनेक मोठी शहरे यांच्याशी या प्रतिष्ठानचे व्यापारी आणि वेगवेगळ्या पद्धतीचे संबंधही होते. या शहरातून मोठ्या प्रमाणावर वस्तू निर्यात होत असत. पैठणमध्ये त्या काळात वैदिक, बौद्ध, जैन सर्व धर्माचे अनुयायी राहत असत आणि सर्व धर्मातील चांगल्या चांगल्या गोष्टी घेतल्या जात असत. मोक्षतीर्थ म्हणून पैठण ओळखले जात असे. बाळाजी पेशवे हे पैठणचे जावई आहेत बरं का. 1761 साली त्यांचे लग्न झाले होते. शिवाजी महाराजांनी देखील पैठणला भेट दिलेली आपल्याला दिसते. आजही सातवाहनकालीन अनेक वस्तू, नाणी या भूमीत सापडतात. त्या काळात इटली, इराण, चीन या देशांना व्यापारातून आर्थिक बळ देणारे हे पैठणच होते. पैठणमध्ये अनेक यज्ञांचे, मोठ्या मोठ्या यज्ञांचे आयोजन व्हायचे. दानधर्म घडत असत, पंडित चर्चा घडत असत. वेळोवेळी या सर्व गोष्टी पैठणमध्ये घडत असत. प्रतिष्ठानमध्ये प्रत्येक घरामध्ये किंवा घर हे कलाकाराचं घर होतं आणि त्या काळी विणकाम आणि त्याला लागणारं साहित्य म्हणजे ॲक्सेसरीज हे बनवणे हे त्या काळात खूप मोठ्या प्रमाणात चालत असे. त्याचबरोबर या सर्व भागामध्ये लोकसंख्या वाढीला पूरक असेही वातावरण होते. घनदाट वनक्षेत्र होते. तेथे वनोपज मिळत असे. वनस्पती, औषधी, कॉस्मेटिक्स म्हणजेच सुगंधी द्रव्य विपुल प्रमाणात मिळत होते. या जमिनीमध्ये सुद्धा दगडी कोळसा, मँगेनीज, अभ्रक अशी विपुल प्रकारची खनिज संपत्ती होती की ज्याचा त्यांना खूप उपयोग होत होता. गोदावरीचा हा जो परिसर आहे तो सगळ्यात जास्त चांगले शेल्स म्हणजे शिंपले उच्च दर्जाचे मिळण्याचा हा सगळा भाग होता. त्यामुळे त्याचाही त्यांना या सगळ्या कामामध्ये खूप उपयोग होत होता. म्हणजे जे नॅचरल रंग, नैसर्गिक रंग बनवत होते हे सगळे या सगळ्या गोष्टींपासून बनवत होते हे आपल्याला माहिती आहे. मग ते लेण्यांमध्ये वापरत असतील किंवा विणकामामध्ये वापरत असतील, सगळ्या प्रकारचे. आजूबाजूची अश्मक, तगर, नाशिक, ऋषिक अशा अनेक जनपदांची मिळून पुढे सातवाहन साम्राज्य निर्माण झाले. या साम्राज्यात जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली कशी येईल असा प्रयत्न होत होता आणि त्यासाठी उत्तम सिंचन सुविधेचा प्रयत्न त्या काळी केला गेला. त्याच्यासाठी प्रजेला प्रवृत्त केले गेले आणि तसेच राजाने देखील यामध्ये खूप मोठे योगदान दिलेले आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यामुळेच अजूनही आपल्याला पाण्याच्या स्रोतांसंदर्भात म्हणजे प्राचीन पाण्याचे स्रोत या ठिकाणी आपल्याला अजूनही दिसतात. विहिरी असतील, हौद असतील, अशा प्रकारे त्यांचे महत्त्व त्या काळात खूप मोठ्या प्रमाणात होते. सिंचनासाठी जसं राजा योगदान करत असे तसंच विपुल उत्पादन निर्माण झालेलं असल्यामुळे अतिरिक्त मालाची विक्री हाही एक मोठा उद्योग होता. त्यासाठी लागणारं सुलभ दळणवळण आणि त्यासाठी लागणारी सगळी रचना म्हणजे कररचना असेल, जकातीची रचना असेल, ही सगळी राजाकडून केली जायची.
व्यापाऱ्यांना सुरक्षितता वाटेल, माल सुरक्षित ठिकाणी पोहोचवता येईल यासाठी त्यांना संरक्षण दिले जायचे. तसेच व्यापारी स्वतःसुद्धा स्वतःचं सैन्य उभं करू शकतात अशी त्यांना मुभा दिलेली होती. वेगवेगळे दुर्ग, लेणी त्यासाठी खोदली गेलेली होती. वाहतूक यंत्रणा अत्यंत सक्षम आणि सुलभ अशी केलेली होती. ह्या सगळ्या गोष्टींमुळे प्रचंड व्यापार वाढला होता आणि खुष्कीच्या मार्गाने इटली, इराण, चीनकडे हा माल जात असे. मसाल्याचे पदार्थ, टेक्स्टाईल, रेशीम सर्व निर्यात होत असे. मौर्य काळात, त्या काळात मोठ्या प्रमाणात रेशीम निर्यात होत असे, पण महाराष्ट्राने त्याच्यात विशेष योगदान असे केले की ते रेशीम मजबूत कसे होईल, तो धागा कसा मजबूत होईल आणि तो रंगवला जाईल नैसर्गिक रंगाने, तो रूपवान केला जाईल याकडे त्यांनी लक्ष दिलं. आणि कालांतराने त्यांच्या लक्षात असं आलं की आपण सोनंही देखील यात वापरू शकतो. म्हणून सोनं, चांदी, तांब यांच्या तारा, बारीक तार काढून ती त्याच्यामध्ये वापरून कलाकुसरीमध्ये अत्यंत एक सुंदर भर घातली गेली आणि मजबूतीही आली. त्यामुळे त्याची किंमतही वाढली आणि अशा वाढलेल्या किमतीमुळे आपोआपच येणारं उत्पन्नही वाढलं. पण लक्षात असं आलं की या मार्गाने पुरुषपूर किंवा पेशावर ही कुशाणांची जी राजधानी आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर अवाजवी कर घ्यायला लागलेले आहेत आणि हा कर भरणं या व्यापाऱ्यांना जरा जड जाऊ लागलं. त्याचबरोबर शक, पल्लव अशा प्रकारच्या काही टोळ्या येत आणि माल लुटून नेत, त्यामुळे थोडी असुरक्षितता. म्हणून हिप्पलस नावाच्या एका माणसाने मोसमी वाऱ्याचा उपयोग करून मरीन कन्सेप्ट तयार केली आणि नौकानयन सुरू केले आणि माल नौकेनी किंवा जहाजांनी जाऊ लागला. त्यामुळे दर्यावर्दींचा एक वेगळाच क्लास निर्माण झाला. नौकानयन शास्त्र विकसित झाले. चौल, सोपारा, कल्याण अशा अद्ययावत बंदरांची विकसित झाली. पोर्ट सायकॉलॉजी तयार झाली. सामाजिक विकास निर्माण झाला. आजही आपल्याला रोमन क्रॉनिकल्स किंवा स्ट्रॅबो मॅन्युस्क्रिप्ट्स किंवा रोमन कॉईन्स किंवा त्या काळचं उच्च दर्जाचं सिल्कचे धागे हे अजूनही पाहायला मिळतात बरं का. यादव काळापर्यंत ही सगळी समृद्धी तशीच राहिलेली होती. पैठणला एक विशेष महत्त्व आलेलं होतं, ते म्हणजे विवाह वस्त्र जर घ्यायचं असेल तर ते पैठणमध्येच जाऊन घ्यायचं. किंवा रोमन राजे अधिकारी 6 ते 10 मीटर असं भरजरी पोशाख वापरायचे, ते सगळे पैठणमध्ये व्हायचे. व्यापारातून इटली, चीन, इराण ह्या सगळ्यांना निर्यातही अशाच प्रकारची होत होती. आणि पैठणला दक्षिण काशी असे म्हटले गेले. बनारसच्या तोडीचे हे शहर होते. पैठणमध्ये 2000 वर्षांपूर्वीचे अजूनही दगडी वाडे दिसतात. त्या ठिकाणी वेगवेगळे आपल्याला घाट दिसतात प्राचीन. त्याचबरोबर तिथे एक विजयस्तंभ आपल्याला दिसतो, तो बघण्यासारखा आहे. तिथे वासिष्ठीपुत्र पुलवामी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला, त्या निमित्ताने हा विजयस्तंभ उभारलेला आहे. तो 3 टप्प्यात आहे. सर्वात वरचा भाग स्वर्गलोक, मधला भाग मृत्यूलोक आणि खालचा भाग पाताळलोक. या स्तंभावर अत्यंत सुंदर असं कोरीव काम आहे. नृत्य गणेश आणि अन्य मूर्ती अप्रतिम आहेत. गुढीपाडव्याला आजही या ठिकाणी मिरवणूक निघते आणि राजा पुलवामीची प्रतिमा मिरवली जाते. पैठणला गोदा तीरावर अप्रतिम असे घाट बांधलेले होते. नागघाट, गणेश घाट, कृष्णकमल घाट हे अजूनही आपल्याला बघायला मिळतात. प्राचीन मंदिरे बघायला मिळतात आणि या सगळ्या वास्तू 2000 वर्षांपूर्वीची आपल्याला साक्ष देत अजूनही उभ्या आहेत. पैठणी नाव काढलं की सर्वांचंच डोळेचं लुकलुकतात. सातवाहनकालीन वस्त्र परंपरेत सूत आणि सिल्क आणि सोन्याची बारीक तार किंवा चांदीची तार हे सगळं वापरून अशा प्रकारचं पैठणी हे वस्त्र तयार झालं. या वस्त्र निर्मितीसाठी कुटुंबातील सर्व घटक काम करत. रेशीम निवडणे, रंगवणे, नक्षीकाम करणे, गुंडे बनवणे, प्रत्यक्ष विणणे सर्व कामं घरातून होत असत. लाकडी चक्राने गुंडे बनवणे, त्याच्या मोठ्या मोठ्या बॉबिन्स बनवणे, त्या शटलवर चढवणे, त्यांना वेगवेगळे रंग देणे, ऑर्गॅनिक असतील किंवा केमिकल असतील अशा डाईज त्याच्यामध्ये वापरणे, ह्या सगळ्या गोष्टी घडत असत. सूर्यप्रकाशात प्रथम हे सूत किंवा सिल्क खूप चांगल्या पद्धतीने कोरडे असे करावे लागे आणि मग ताणून ते हातमागावर चढवले जात असे. 17 भागांमध्ये मागावर हे सूत चढवले जायचे आणि मग तो रोल फिरवून एकमेकांमध्ये कापडाचे धागे यांची जोडणी करत असत. प्रत्येक धाग्याची एकमेकांमध्ये गुंफण होत असेल आणि ही खूप महत्त्वाची क्रिया विविध रंग आणि डिझाईनमध्ये होत असे. पल्लू म्हणजे पदर हे करण्यासाठी तांबे, सोने, चांदी याचा प्रथम वापर व्हायचा.
त्याचबरोबर मधला जो भाग आहे तो करण्यासाठी सूत वापरले जायचे किंवा सिल्क वापरले जायचे. मोर, बांगडी मोर, कमल, अस्वली, आकृती अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कुसरी त्या काळापासून सुरू आहेत, त्या अजूनही आपण बघतो. 2 आठवड्यापासून ते 2 महिन्यांपर्यंत एवढा कालावधी पदर तयार करण्यासाठी लागतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची बुट्टी असते आणि ती बुट्टी आधीच तयार करून ठेवावी लागते, म्हणजे मग ती विणण्याच्या वेळेला त्यामध्ये येते. बॉर्डर म्हणजे जरी बॉर्डर जी असते किंवा काठ असतो तोही आधीच बनवून ठेवावा लागतो. हे सगळं काम अत्यंत बघण्यासारखं असणार. एका दिवसात 2 इंच पदर फक्त करू शकतात आणि 5-6 फक्त मधली जी काही वीण असते ती करू शकतो हा एक विणकर. आणि अशा पद्धतीने त्याला काम करावं लागतं. ते सतत त्याला तपासावं लागतं, त्यातले धागे नीट आहेत ना बघावं लागतं आणि 3-4 इंच झाले की त्याला पॉलिशही करावं लागतं, तर ते स्वच्छ आणि चकचकीत राहतं. एका पैठणीसाठी 3 आठवड्यापासून 1 वर्षापर्यंत असा कालावधी लागतो. पदराला गोंडे तयार करायचे असतात. साडी मधनं काळजीपूर्वक फडक्याने पुसून घ्यावी लागते. पैठणी ही इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात आपल्याकडे अस्तित्वात आलेलं हे वस्त्र आहे. त्यामुळे ते आपल्यासाठी अत्यंतच प्रेशियस आहे किंवा या प्रतिष्ठान या सातवाहन राजधानीमध्ये ते घडलेलं आहे म्हणूनही. आणि हातमागावर विणलं गेलेलं हे जे वस्त्र आहे ते पेशवेकालीनसुद्धा कुलीन स्त्रिया किंवा अन्य पिढीमध्ये एका पिढीतून दुसऱ्या पिढीत हे वस्त्र जात असे. लग्नसमयी नवरीसाठी पैठणी हेच वस्त्र वापरले जात असे आणि आजही प्रत्येक घरी एक तरी पैठणी असावी असा आग्रह स्त्रियांचा असतो. असं पण इथेच थांबूया. आणखीनही काही सांगण्यासारखं आहे ते पुढच्या वेळेला बघू. धन्यवाद.